ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गानुभव आणि संवर्धन शिक्षण कार्यक्रमांतर्गत वर्षभरात एकूण 4,270 विद्यार्थ्यांनी जंगल सफारी आणि संवर्धन शिक्षण विषयक उपक्रमांमध्ये भाग घेतला। यामध्ये बफर क्षेत्रातील गावांमधील 106 शाळांच्या 2,397 विद्यार्थ्यांचा तर बफर क्षेत्राबाहेरील तसेच वन्यजीव भ्रमणमार्गातील गावांमधील 57 शाळांच्या 1,873 विद्यार्थ्यांचा समावेश होता। या कार्यक्रमाची फलश्रुती म्हणून 10 अँबॅसेडर स्कूलमधून प्रत्येकी एक मुलगा आणि एक मुलगी अशा एकूण 20 विद्यार्थ्यांची वन्यजीव दूत म्हणून निवड करण्यात आली आहे। हे विद्यार्थी आपल्या शाळांमध्ये आणि गावांमध्ये वन्यजीव संवर्धनाचा संदेश सक्रियपणे पोहोचवतील तसेच वन्यजीव संवर्धन आणि मानव वन्यजीव सहजीवनाशी संबंधित उपक्रमांमध्ये स्थानिक समुदायाचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करतील। एकूणच या कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनाबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली। त्याचबरोबर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सभोवतालच्या गावांमध्ये वन्यजीव संवर्धनाचा संदेश पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या युवा वन्यजीव दूतांचा एक समूह तयार झाला आहे। हा कार्यक्रम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला आणि BNHSचे संचालक किशोर रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला।